मालाडच्या मालवणी भागामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी वादाचं रूपांतर हिंसक पद्धतीने बदलल्याचं पाहायला मिळतंय। एका गॅस एजन्सीच्या बाहेर रात्रीपासूनच लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी होती। लोक आपला कामधंदा सोडून या ठिकाणी गॅस घेण्यासाठी सर्वजण रात्रीपासून थांबले होते। मोठी लांब रांग या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तासनतास वाट पाहिल्यानंतर सुद्धा लोकांना सिलेंडर मिळाला नाही आणि त्यामुळेच लोकांमध्ये नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। लांब रांग होती, मात्र तासनतास वाट पाहून सुद्धा गॅस नाही मिळाला अशी माहिती समोर आल्यामुळे त्यानंतर लोकांनी संतापाचं वातावरण निर्माण केलं आणि त्यासोबतच इथे हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की ते मागील रात्रीपासून गॅस सिलेंडर मिळण्याची वाट पाहत होते, त्यासाठी ते रांगेत उभे होते। मात्र या रांगेत त्यासोबतच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण उभे होते। मात्र एजन्सीकडून कोणतंही उत्तर मिळत नव्हतं। याच गोंधळाच्या दरम्यान जेव्हा एजन्सी मालक बाहेर आला आणि तेव्हा त्यांनी लोकांना घेरलं, तेव्हा सुरुवातीला त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये धक्कामुक्कीचं वातावरण निर्माण झालं। या ठिकाणी धक्कामुक्की व्हायला सुरुवात झाली, लोक एकमेकांना मारायला लागली, हल्ला देखील झाला। या दरम्यान गॅस तुम्हाला मिळणार नाही असं समजल्यानंतर नागरिकांनी हा रोष व्यक्त केलाय। मालवणीसारख्या जास्तीच्या वस्तीमध्ये असलेल्या भागामध्ये गॅसची टंचाई ही नवीन बाब नाहीये, मात्र यावेळी परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे। स्थानिकांनी आरोप केलाय की एजन्सी सिलेंडर पुरवठा थांबवत आहे, त्यासोबतच चुकीची माहिती देत आहे। आम्ही रात्रीपासून तासनतास जागून रांगेमध्ये उभे आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला जर गॅस मिळत नसेल तर आम्ही काय करावं असा प्रश्न त्यांनी निर्माण केलाय। दरम्यान सकाळी जेव्हा स्टॉक संपल्याची माहिती समोर आली तेव्हा त्यांच्यामध्ये राग फुटला आणि या ठिकाणी मोठा हंगामा व्हायला सुरुवात झाली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन इथलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी एजन्सी मालकाला सुरक्षितपणे बाहेर काढलाय आणि लोकांचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला, शांततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। परिसरामध्ये सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे आणि यावर आता लवकरच उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू केले गेले।